कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, काय झालं? सांगितलं ना भेटायचं होतं। अगं हो, पण तुला तर बोलायचं नव्हतं ना। म्हणजे तू मला नेहमी विचारायचंस ना की तू कधी मला माफ करणार किंवा का मला माफ करत नाहीयेस, तर मी तेच सांगायला तुला बोलवलं की तुला माफ करणं माझ्यासाठी इतकं सोपं नाहीये। पण मग दिव्या, आपल्यात सगळं ठीक होईल यासाठी मी काय करायला पाहिजे? तू सांग, मी ते करायला तयार आहे। तू लाख तयार असशील रे, पण माझं काय? मी जे दिवस तुझ्यासोबत काढले ते सगळं खोटं होतं हे कळल्यावर माझं काय झालं असेल, माझी काय हालत होती, मला किती त्रास झाला तुला माहितीये काही? अरे मी डिप्रेशन मध्ये होते, मी जीव द्यायला निघाले होते। दिव्या? हो, शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी आशू तिच्यासाठी इतकं सगळं करत होता, ते सगळं बघून ना मला खूप त्रास झाला, खूप रडायला आलं। अचानक असं वाटलं की आता जगून काही अर्थच नाहीये, म्हणून मी जीव द्यायला गेले। पण काय माहिती, हिम्मतच करू शकले नाही। काय करायला गेलीस ग दिव्या? अगं असा विचार तरी कसा आला मनात? उद्या जर तुला काही झालं असतं तर आयुष्यभर मी पश्चाताप करत जगलो असतो, याचा विचार नाही केलास का तू? का म्हणजे ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस। हा, पण आता मी तुला हे सगळं सांगायला प्रिपेअर झाले म्हणजे तू काहीसा पश्चाताप केलायस असं समज। पण तुला माझ्यासाठी एक गोष्ट करायची। काय? तू मला वचन दे की यातलं काहीही तू कोणालाही सांगणार नाहीस। ह्यातलं काही लोकांना कळलं, माझ्या घरच्यांना किंवा शिवाला कळलं तर त्यांना खूप त्रास होईल, आणि कोणी जर विचारलं तर तू सांग की मी तुझ्या बरोबर होते। ठीक आहे दिव्या, पण तुला सुद्धा मला एक वचन द्यावं लागेल की यापुढे तू असा कधीही विचार तुझ्या मनात आणणार नाहीस। हे मरणं वगैरे हे असलं कधीच काही करणार नाहीस। मला वचन दे। हो ठीक आहे, तू सांगितलेलं मी कोणालाही कळू देणार नाही। आशू थांब। शिवा ऐक ना, मला ना सारखं सारखं त्याच विषयावर चर्चा नाही करायची। चर्चा नाही करायची आहे, मग बोलायचंय, कारण तुला आता काही ना काही ठरवावं लागेलच ना। शिवा म्हणजे आता हट्टी आहे माझी। शिवा नीट बोल। मग आता येतोय राग मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।